सर तुमचा माईक बंद आहे. ओके, केला मी माईक ऑन केला. एक झाला का पुष्पक पण जॉईन? ओके. अथर्व, शुभम, दर्शन, साहिल, निखिल, प्रतीक, पुष्पक. ओके. सो बघा, e raised to minus ts, e raised to minus ts त्याचं इंटिग्रल काय असणार आहे? e raised to minus ts. मात्र इंटिग्रेट कोणासोबत करतोय? t सोबत. मग या t चा कोएफिशिएंट, t चा कोएफिशिएंट तो पण आहे मायनस आणि s. ठीक आहे, मायनस s हा मला इथं डिनॉमिनेटरला घ्यावा लागेल युजिंग दिस रूल. ठीक आहे, पुढे प्लस सी लिहिणार का? नाही, कारण हे डिफिनेट इंटिग्रल आहे. म्हणजे प्लस सी नाही लिहिणार मी या ठिकाणी, लिमिट्स अप्लाय करणार 0 टू इन्फिनिटी. ठीक आहे, 0 टू इन्फिनिटी आपण लिमिट्स अप्लाय केले. आता लिमिट्स अप्लाय केल्यानंतर डिफिनेट इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला माहिती लिमिट्स कशा अप्लाय करायच्या असतात? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. क्लिअर? आता अप्पर लिमिट म्हणजे काय? तर या लिमिट जे आहेत मुळात 0 टू इन्फिनिटी, या लिमिट कुणाच्या आहेत? या लिमिट कुणाच्या आहेत? एसच्या आहेत का टीचे आहेत? टीचे आहेत. इंटिग्रेट कोणासोबत करतोय? टी सोबत. फंक्शन कोणाचं आहे? टीचं. मग लिमिट कोणाच्या आहेत? टीच्या. म्हणजे टीची अप्पर लिमिट इन्फिनिटी, लोअर लिमिटची बघा तेच लिहिलेलं आहे. टीची अप्पर लिमिट इन्फिनिटी, लोअर लिमिटची. ठीक आहे, मग टीची व्हॅल्यू अप्पर लिमिट मध्ये इन्फिनिटी घेणार, लोअर लिमिट मध्ये 0 घेणार. ठीक, दिस इज इक्वल आता अप्पर लिमिट ई रेस, ठीक आहे, मायनस टी म्हणजे इन्फिनिटी इंटू एस. तर टी म्हणजे इन्फिनिटी इंटू एस. आता इन्फिनिटी इंटू एस केलं तर किती येणार? इन्फिनिटी. इंटू काही पण करा, आन्सर इन्फिनिटी मायनस एस. ठीक आहे झालेली. दिस इज कॉल्ड ॲज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे टी ची व्हॅल्यू किती करणार आता? 0. तर होणार ई रेस टू मायनस 0 म्हणजे 0. टीच्या ठिकाणी 0 घेतल्यानंतर 0 इंटू एस 0 मायनस 0 आपण काय लिहितो? 0. सो दिस इज ई रेस टू 0 डिवायडेड बाय दिस इज मायनस एस. and this is what? This is lower limit. फक्त फर्स्ट एक्झाम्पल सांगतो, हे मागचं बेसिक आहे, आपण असं घेत नाही. क्लिअर? आता पुढे यांची व्हॅल्यूज काढणार. आता ई रेस टू मायनस इन्फिनिटी म्हणजे किती? इकडे बघा, बेसिक ई रेस टू मायनस इन्फिनिटी using laws of indices, e raised to minus infinity can be written as 1 upon e raised to infinity. Laws of indices. ठीक है, माइनस इन्फिनिटी खाली जाता है, प्लस इन्फिनिटी होगी. दिस इज इक्वल टू 1 अपॉन. आता e रेस टू इन्फिनिटी, ठीक आहे, कुठलाही नंबर रेस टू इन्फिनिटी असेल तर आन्सर किती होऊन जाणार? इन्फिनिटी. ठीक आहे, e रेस टू इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी. e रेस टू इन्फिनिटी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 2.71 है ना, 2.71. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ ई, एक्सपोनेन्शियल नंबर. आता 2.71 किती वेळेस मल्टिप्लाय होतोय? इन्फिनिटी टाइम्स. आन्सर काय होणार? इन्फिनिटी. आणि 1 अपॉन इन्फिनिटी इज 0. इन्फिनिटीचा रेसिप्रोकल 0, 0चा रेसिप्रोकल इन्फिनिटी. ज्यांनी तो ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूचा टेबल बघितला असेल त्यांना हा कन्सेप्ट त्या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेला आहे. 0 आणि इन्फिनिटी एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. ठीक, मग e रेस टू मायनस इन्फिनिटी म्हणजे किती? 0. लक्षात ठेवा. मग हा आहे e रेस टू मायनस इन्फिनिटी म्हणजे 0 अपॉन मायनस एस म्हणजे अप्पर लिमिट किती झाली? 0 मायनस e रेस टू 0. कोणी सांगू शकता आपल्यापैकी? जस्ट मी चेक करतो. बिकॉज दिस इज समथिंग व्हिच आय कॅन एक्सपेक्ट. 1 सर. यस यस, करेक्ट. इट्स 1. बरोबर. व्हेरी गुड. इट्स 1. एनी नंबर रेस टू 0. ठीक आहे, हा रूल आहे. एनी नंबर raised to 0 is always 1. ठीक, so e raised to 0 is how much? It is 1 upon minus s. फाइनल आंसर काय होणार?
minus minus plus 1 upon s. And this is f of s. सगळ्यात पहिला फॉर्म्युला लॅपलासचा f of t जर 1 असेल तर f of s 1 upon s असेल. स्टार्टिंग थोडी स्लो करायची, एकदा समजून घ्यायचं, मग पुढे आपल्याला अडचण नाही येणार. बेसिक f of t जर 1 असेल तर f of s 1 upon s असतो. We have derived this formula using integration, using definition. So this is the benefit of Laplace transform. लक्षात घ्या. आता हे डेफिनेशन आहे, थेरॉटिकल डेफिनेशन, ठीक आहे. डेरिव्हेशन आपण केलं. आता लॅपलास ट्रान्सफॉर्म ज्यावेळेस मी ऍक्च्युअल करणार, मला प्रत्येक वेळेस हे नाही करायचं. ज्या ठिकाणी मला इथं ठीक आहे पर्पजली मला डिराईव्ह करायचा असेल ती वेगळी गोष्ट झाली, पण अदरवाईज एफ ऑफ टी चा लॅपलास 1 अपॉन सॉरी 1 चा लॅपलास 1 अपॉन s डायरेक्ट फॉर्म्युला आपण अप्लाय करणार. इंटिग्रेशनची जी काही प्रोसेस आहे आपली ती वाचते, ठीक आहे, ते काम वाचतं. दॅट इज युजफुल ऑर ऍडव्हान्टेज ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. डाऊट असेल विचारून, जे क्लिअर झालं. सो दिस इज द फर्स्ट पॉइंट, फर्स्ट फॉर्म्युला जो आपण डिराईव्ह सुद्धा केला. बाकीचे फॉर्म्युला आपण डायरेक्टली टेबलच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया आता, पण त्याच्या अगोदर एकदा क्लिअर करू. त्याच्यापैकी अजून आपण काही डेरिव्हेशन घेऊ, पण सध्या आपल्याला हळूहळू पुढे पण जायचं. तिथपर्यंत काय डाऊट असेल तर विचारू. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मग आपण टेबल ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ज्या पद्धतीने डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले होते, ज्या पद्धतीने इंटिग्रेशनचे फॉर्म्युले होते, त्या ठीक चालेल. हो, हे सर्वांना क्लिअर झालेलं आहे. आपण आता फॉर्म्युलांकडे जाऊया. So next, Laplace transform of some standard functions. We'll be writing down the table here. Here we will be writing f of t, and obviously t is greater than or equal to 0. On this side, I will write f of s, and as we know, जसं t ची मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की टी सर्वांसाठी, सगळ्या फंक्शनसाठी t is always greater than or equal to 0. तसं एफ ऑफ एस मध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल फंक्शन साठी एस ची जी काय डोमेन आहे, काय व्हॅल्यू असू शकतात एसच्या, ते आपण वेगळ्या पद्धतीने लिहून देऊ. दॅट इज समथिंग थेरॉटिकल. ठीक आहे, फार काही त्याचं प्रत्येकाच वेळेस आपण काम पडेल असं नाही, पण ते माहित पाहिजे काही. ओके. सो फर्स्ट वन ज्याचा लॅपलास आपण आता काढलेला फॉर्म्युला आहे टी रेस टू एन साठी. नेक्स्ट आहे टी रेस टू एटी चा. नेक्स्ट साइन एटी. नेक्स्ट कॉस एटी. नेक्स्ट साइन एच एटी. आणि लास्ट वन कॉस एच एटी. तर सर्वांचे आपल्याला लॅपलास या ठिकाणी बघायचे आहे. वनचा लॅपलास आपण आता डिराईव्ह केला, इट इज 1 अपॉन एस. टी रेस टू एन चा लॅपलास असतो एन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू एन प्लस 1. टी रेस टू एटी साठी 1 अपॉन एस मायनस ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर.
then a upon a upon s square minus a square लिहून घ्या अगोदर, मग मी तुम्हाला सगळे एक्सप्लेन करतो. s upon s square minus a square. So these are the formulae for Laplace transform of some standard functions. T is always greater than or equal to 0. And here for f of s, let us write down conditions for s. बघा 1 चा Laplace असणार 1 upon s, and answer of this function should be always positive. बघा हे जे फंक्शन आहे ते सगळं पॉझिटिव्ह, त्यांच्या अंदर सुद्धा काय असले पाहिजे, पॉझिटिव्ह असले पाहिजे. आणि म्हणून हा जो यस या ठिकाणी इट शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे पॉझिटिव्ह. सिमिलरली सेकंड केस मध्ये सुद्धा यस असणार आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. पॉझिटिव्ह आन्सर यायला पाहिजे. इथं बघा 1 अपॉन यस मायनस ए, डिनॉमिनेटरला कोण आहे, यस मायनस ए. मग हा यस जो आहे ए पेक्षा मोठा असला पाहिजे. का? कारण जर का हा यस ए पेक्षा लहान असला तर डिनॉमिनेटरचा आन्सर म्हणजे फंक्शनचा आन्सर काय होईल, निगेटिव्ह. आपल्याला ते नाही पाहिजे, निगेटिव्ह आन्सर चालत नाही. म्हणून हा यस ए पेक्षा मोठा असला पाहिजे, म्हणजेच यस ग्रेटर दॅन ए. क्लिअर आहे पर्यंत? पुढे आता या दोघांसाठी बघा, हे दोघं फॉर्म्युला, आता 4 फॉर्म्युले. इथपर्यंत फॉर्म्युला 1 चा 1 अपॉन एस, टी रेस टू एन चा एन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू एन प्लस 1. याच्या करता टी रेस टू एन करता अजून एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तो गॅमा फंक्शन मध्ये. आता गॅमा काय, आपल्याला फक्त अल्फा बीटा गॅमा माहिती आहे ना, त्याच्यातला गॅमा फंक्शन. तो फॉर्म्युला मी तुम्हाला अजून देत नाहीये, जर गरज पडेल आपण पुढे तो फॉर्म्युला बघूया. ठीक आहे, कारण टी रेस टू एन चा जो फॉर्म्युला आहे इट इज बेस्ड अपॉन गॅमा फंक्शन. आता गॅमा फंक्शन काय आहे, तर गॅमा फंक्शन आपल्याला अजून शिकलेलो नाही, इंजिनिअरिंग M1 M2 मध्ये गॅमा फंक्शन एक असतं. ठीक आहे, बीटा फंक्शन आणि गॅमा फंक्शन दोन प्रकारचे फंक्शन असतात, लक्षात ठेवा. पुढे सांगेल मी तुम्हाला टी रेस टू एन. सध्या टी रेस टू एन साठी दिस इज द लॅपलास ट्रान्सफॉर्म. नेक्स्ट ई रेस टू एट इज द लॅपलास 1 अपॉन एस मायनस ए. आता इथून पुढे 4 आहेत बघा, 4. साइन एटी, कॉस एटी, साइन एच एटी, कॉस एच एटी. आता यामध्ये साइन आणि कॉस आपल्याला माहिती आहे, साइन थीटा कॉस थीटा हे तेच आहेत आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. हा जो साइन एच किंवा कॉस एच आहे, दिस इज बेसिकली कंप्लीट फंक्शन हे साइन एच किंवा कॉस एच. दिस इज नथिंग बट दिस इज कॉल्ड एज हायपरबोलिक. त्याला काय म्हणतात, हायपरबोलिक साइन and cosine. So this is hyperbolic sine and cosine. त्यांना हायपरबोलिक फंक्शन्स आहेत, त्यांना हायपरबोलिक फंक्शन्स म्हणतात. कॉम्प्लेक्स नंबरचा पार्ट आहे. ठीक आहे, रिअल नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबर. फॉरगेट, जास्तीत जाण्याची गरज नाही. लक्षात ठेवा फक्त की साइन एटी आणि साइन एच एटी हे दोघं वेगवेगळे फंक्शन आहेत. दिस इज हायपरबोलिक फंक्शन, दिस इज प्लेन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता यांचे फॉर्म्युले बघा तुम्ही, सेम सेम आहेत. साइन एटी मध्ये ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि कॉस एटी मध्ये एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आणि या दोघं ठिकाणी एस ची काही कंडिशन नाही. का नाहीये, कारण इथं कोण आहे, एस स्क्वेअर. तर एस पॉझिटिव्ह असला काय किंवा निगेटिव्ह असला काय. ठीक आहे, एका होऊन जाणार पॉझिटिव्ह होऊन जाणार. या ठिकाणी आपण कंडिशन स्पेसिफाय केलेली नाही. पुढे इथं आहे एस, हा सेम फॉर्म्युला जो साइन साठी आहे तोच साइन एच साठी आहे. डिफरन्स कुठे आहे, फक्त डिनॉमिनेटरला इथं प्लस होता, इथं मायनस. कॉस मध्ये डिनॉमिनेटरला प्लस होता, कॉस एच मध्ये डिनॉमिनेटरला मायनस आहे. ठीक, आणि इथं सबट्रॅक्शन असल्यामुळे मला परत ती काळजी घ्यावी लागेल की हा एस जो आहे इट शुड बी ग्रेटर दॅन मॉड ए. इथं सुद्धा एस ग्रेटर दॅन मॉड ए. दिस इज समथिंग थेरॉटिकल कंडिशन.
परत तेच एस या ए पेक्षा मोठा असला पाहिजे. मॉड ए म्हटलंय कारण स्क्वेअर आहे, जेणेकरून डिनॉमिनेटरचा आन्सर पॉझिटिव्ह यायला पाहिजे. क्लिअर? तर हे फॉर्म्युले आहेत आणि हे फॉर्म्युले तुम्हाला आज लर्न करायचे. फॉर्म्युले लर्न केले की एक्झाम्पल आरामात सॉल्व्ह होतात. आपण याच्यावर काही एक्झाम्पल सुद्धा आता सॉल्व्ह करूया. ठीक आहे ना आपल्याकडे वेळ? माझं लेक्चर 10:30 असतं. इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटला आहे. 10:30 असेल तुमचं माझ्या मते. तर एक 5-10 मिनिटं घेऊया का आपण अजून? म्हणजे ऍटलीस्ट ते फॉर्म्युलांचं ऍप्लिकेशन कळेल तुम्हाला. फॉर्म्युला कसा वापरला जातो. कारण ती परमिशन घ्यावी लागेल तुमची. फिजिकली सुद्धा आपण घेतच असतो, कारण वेळ आपली 10ला संपते. पण एक 10 मिनिटं मला अजून घेता येतील का ते सांगा. नाहीतर आपण इथे थांबूया आणि उद्या घेऊया. इट्स अप टू यू. तुमचं लेक्चर 10:30ला आहे ना अजून कॉलेजचं? त्या संडे सुट्टी दे तुम्हाला? संडे सर आज सुट्टी सर आज संडे. सुट्टी आहे ना? मग घेऊया, एक 10 मिनिटं घेऊया आपण. म्हणजे हे क्लिअर होतील की ऍक्च्युली फॉर्म्युला ठीक आहे, फॉर्म्युला आपण पाठ केला, पण तो वापरायचा कसा, त्याचा यूज कसा होणार आहे, ते पण आपण काही छोट्या एक्झाम्पल्स मधून एकदा बघून घेऊ. सो नेक्स्ट टॉपिक जो आपण बघणार, जसं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये आपण बघितलं होतं काय, फॉर्म्युले, ठीक, नंतर रूल्स ऑफ डिफरन्शिएशन, फॉर्म्युले, रूल्स ऑफ इंटिग्रेशन. तसंच हे झाले फॉर्म्युले. आता प्रॉपर्टीज ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म किंवा तेच रूल्स ज्याला आपण म्हणतो किंवा अल्जेब्रा म्हणतो, ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर काय करायचं, मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायचं, सो दॅट यू आर टू डिस्कस. सो नेक्स्ट इज प्रॉपर्टीज of Laplace transform. And first property is linearity property. First property is linearity property. दोन फॉर्म्युले बघा या ठिकाणी लिहितो मी. लॅपलास ऑफ ए इंटू एफ. आता मी पूर्ण एफ ऑफ टी नाही लिहिला. एफ ऑफ टी ला फक्त काय लिहितो, एफ लिहितो शॉर्ट मध्ये. ए इंटू एफ. लॅपलास ऑफ ए इंटू एफ. नाउ सिन्स दिस ए इज अ कॉन्स्टंट, इट कॅन बी टेकन आउटसाइड ऑफ द लॅपलास. म्हणजे ए बाहेर घेणार आणि लॅपलास पण आता घेणार आपण एफचा. दॅट इज द लिनियरिटी प्रॉपर्टी. Similarly for addition subtraction, Laplace of f plus or minus g. ठीक आहे, दोन वेगवेगळे फंक्शन्स आहेत. कसे? हे असेल, हे असेल, हे दोन वेगळे फंक्शन्स आहेत. त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर त्याचा लॅपलास काढत असताना आपण सेपरेट दोघांचाही लॅपलास काढू शकतो आणि नंतर त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन करत असतो. एक्झाम्पल, आता आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया. दोन प्रॉपर्टी सिंपल प्रॉपर्टीज आहेत, अगदी बेसिक प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट वन, लॅपलास ऑफ 3e⁵. लक्षात घ्या, आणि नंबर ऑफ स्टेप जास्त असणाऱ्या ठिकाणी एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. पुढे पुढे उद्या परवा म्हणजे मंगळवार बुधवारकडे जात असताना याचा आन्सर डायरेक्ट आन्सर लिहितो. या ठिकाणी आपण थोडंसं स्टेप वाईज बघूया ते आन्सर कसं आहे. Now using this rule, constant, this 3 is a constant. It can be taken outside of the Laplace. And then Laplace कोणाचा काढायचा आपल्याला? e⁵ चा. ठीक आहे, 3 कॉन्स्टंट बाहेर, लॅपलास ऑफ t⁵. लॅपलास ऑफ t⁵ कोणत्या फॉर्म्युला निघणार? t⁵n. t⁵n चा काय असतं? n फॅक्टोरियल अपॉन s⁴n+1. So this is what 3 into. आता n ची व्हॅल्यू या ठिकाणी 5 आहे. So 5 फॅक्टोरियल upon s⁵ ठीक, 5 factorial upon s⁵ according to this formula. This is equal to 3 into. आता 5 factorial तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे 5 factorial किती असतो? बरं नाही, ते मी सांगतो. 5 factorial अशा पद्धतीने काढणार. 5 factorial 5 into 4 into 3 into 2 into 1. हा आहे 5 factorial. किती येतो? 5 + 20, 20 + 60, 120. So 120 is 5 factorial divided by s⁵. 5 + 1, that is 6. Final answer काय होणार? 3 into 120, 360 divided by s⁵. ठीक है. So in this way we are finding Laplace of any function. 3e⁵ चा Laplace या पद्धतीने आपण फाइंड आउट केलेला.
क्लिअर आहे. हा 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 4 3 2 1. 6 फॅक्टोरियल असेल तर 6 5 है ना. 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1. ज्या काय नंबर आहे तिथून खाली जायचं 1 पर्यंत. त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे फॅक्टोरियल म्हटलं जातं. ठीक. कॅल्क्युलेटर सुद्धा काढता येतं. कॅल्क्युलेटर सुद्धा तुम्ही बघा हा साइन असतो कॅल्क्युलेटर. क्लिअर आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. काय डाऊट असेल विचारून घ्या. मेसेज चेक करतो. अदरवाइज अजून एक एक्झाम्पल आपण याच्यावर घेऊया पुढे. सेकंड प्रॉपर्टी ऍडिशन सबट्रॅक्शन साठी. चल पुढे. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. लॅपलास ऑफ e raised to 5t cos 3t. ठीक आहे. जे काय लॅपलास ऑफ e raised to 5t प्लस cos 3t. आता काय लॅपलास काढायचं. ठीक. सो दिस इज इक्वल टू व्हॉट. बघा ऍडिशन आहे मध्ये तर दोघांचे सेपरेट सेपरेट लॅपलास आपण काढणार. ठीक आहे. आता e raised to 5t चा लॅपलास युजिंग e raised to 80 फॉर्म्युला 1 upon s minus a. a म्हणजे किती या ठिकाणी 5. सो इट इज 1 upon s minus 5 प्लस cos 3t चा लॅपलास. cos चा लॅपलास असतो s upon s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. इथे काय येणार s upon s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. हे म्हणजे किती आहे 3. इकडे किती होता 5. ठीक आहे. हे म्हणजे 3. इथे काय येणार 3 चा स्क्वेअर. फायनल आन्सर झालं तुमचं 1 upon s minus 5 plus s upon s square plus 9. Clear? So in this way, we can find out Laplace of any function. Clear आहे काय सेकंड एक्झाम्पल पण? हो सर क्लिअर. ओके. बघा आता हे जे कंडिशन आपण पाहिलं होतं त्याच्यावर थोडंसं डिस्कस करू. इथे काय s स्क्वेअर प्लस 9. सो इट डझंट मॅटर. आता इथे s minus 5 आहे. ठीक आहे. s minus 5 म्हणजे याचा फायनल आन्सर जर मी करेक्ट 100% करेक्ट थिओरिटिकली म्हटलं तर s कसा असला पाहिजे 5 पेक्षा मोठा असला पाहिजे. का? कारण जर का हा s 5 पेक्षा लहान असला तर इथे निगेटिव्ह होणार आणि ते व्हायला नको. ही कंडिशन आपण या ठिकाणी मेन्शन केली. So this is the theoretical condition. S should be greater than 5 using this. ठीक. अजून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का? तुम्ही जे काय लिहिलंय ते सुद्धा एकदा चेक करा ना. तुम्ही जर लिहिलं असेल तर एकदा बघा की तुम्ही काय लिहिलं. हा s आणि 5 वेगवेगळा दिसतोय. तुमचाही तसा दिसला पाहिजे. दिसत नसेल तर एकदा चेक करा. मी मुद्दाम असा s लिहितो. नाहीतर मग आता इथं बघा इथं तसं s नाही लिहिलं ना मी. ट्रान्सफॉर्म मध्ये सुद्धा s आहे. असा s इथे लिहिलाय का? नाही. दिस इज इंग्लिश. हे मॅथ आहे. आता याच्यामध्ये सोबत 5 पण आहे. तुम्ही जर इकडे हा s जो आहे बऱ्याच जण असं लिहितात 1 upon s minus 5. काय झालं ते 5 minus 5 आहे का 5 minus s आहे का s minus 5 आहे का s minus s आहे काहीच कळत नाही. म्हणून प्रॉपरली लेटरिंग करत असताना मॅथमॅटिक्स मध्ये काळजी घ्यायची. प्रत्येक कुठल्याही प्रकारचा लेटर असेल काळजी घ्यायची. ठीक. यस या पद्धतीने लिहायचं. सिमिलरली फॉर टीएल्स टी सुद्धा तुम्ही असा प्रॉपर लिहा किंवा असा लिहा. टी असेल तर तुम्ही टी असा लिहा. हे सगळ्या गोष्टी झालेल्या असणार आहे डिस्कस तुमच्या टीचर्सने सांगितलं असेल. नसेल तर एकदा लक्षात घ्या. एल लिहिताना असाच लिहिणार. ठीक आहे. कन्फ्युज नको व्हायला. झेड लिहिताना असा लिहिणार. तर टू सोबत कन्फ्युज आहे. हा 1 सोबत कन्फ्युज आहे. हा टी तुम्ही असा लिहिला तर प्लस होऊ शकतो. हा एल असा लिहिला तर 1 होऊ शकतो. हा झेड असा लिहिला तर 2 होऊ शकतो. तुम्हीच लिहिता तुम्हीच कन्फ्युज होता. तुम्ही पण होता आणि समोरचा चेक करणारा पण होता. सो अवॉइड दॅट. ठीक आहे. येस प्रॉपरली थोडंसं तुमच्या पद्धतीने वॉट एव्हर इट शुड लुक लाईक येस अँड इट शुड लुक डिफरंट फ्रॉम युअर 5. ठीक. दॅट इज एक अजून एक्झाम्पल घेऊया आपण. आहेत आपल्याकडे 5 मिनिट्स. तुम्हाला पण सुटी आहे म्हणजे हा टॉपिक क्लिअरच होईल. लॅपलास ऑफ
3t�7 plus 8. 3t�7 plus 8. आता हळूहळू आपण पुढे जातो. आपल्याला माहिती आहे दोघांचे सेपरेट सेपरेट लॅपलास येणार आहे. ठीक आहे, लिहून घ्या तुम्ही. लॅपलास ऑफ 3t�7 प्लस लॅपलास ऑफ 8. या ठिकाणी 3 कॉन्स्टंट. t⁷ चा लॅपलास युजिंग दिस फॉर्म्युला t⁴n. n फॅक्टोरियल म्हणजे 7 फॅक्टोरियल अपॉन s⁴n प्लस 1 s⁴ प्लस 1 प्लस. आता लॅपलास ऑफ 8 हा कसा फाइंड आउट करणार? लॅपलास ऑफ 8 बघा, आपण डेरिव्हेशन घेतलेलं लॅपलास ऑफ कॉन्स्टंट फंक्शन. ठीक आहे, दिस 8 चा लॅपलास असणार आहे 8 अपॉन s. 8 कॉन्स्टंट बाहेर आणि शिल्लक कोण राहतो 1. त्या 1 चा लॅपलास 1 अपॉन s. तुम्हाला या साइडला शो करतो की लॅपलास ऑफ 8 अपॉन s काय. दिस इज इक्वल टू. आता याच्यामध्ये बघा 7 फॅक्टोरियल इज अ क्वाइट बिग नंबर. 7 फॅक्टोरियल काय असणार आहे? 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 हा 7 फॅक्टोरियल असतो. मग तो काही आता फाइंड आउट करण्याची गरज डायरेक्टली असे लिहू शकता 3 into 7 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय s⁴ प्लस 8 अपॉन s. सो दॅट इज द आन्सर. त्या पद्धतीने आन्सर चालेल. राहिला प्रश्न लॅपलास ऑफ 8 कसा काढायचा. तर बघा लॅपलास ऑफ 8. सो 8 इज अ कॉन्स्टंट taken outside of the Laplace into 8 म्हणजे काय 8 into 1. 8 बाहेर घेतला लॅपलास 1 चा. 8 into 8 म्हणजे 8 into 1. 8 बाहेर लॅपलास 1 चा. 1 चा लॅपलास काय असतो 1 अपॉन s. म्हणजे किती झाला ते 8 into 1 8 अपॉन s. सो कॅन वी ऍड वन फॉर्म्युला टू दिस लिस्ट. या लिस्ट मध्ये मी आता एक फॉर्म्युला ऍड करतो. ठीक आहे, लक्षात घ्या. कुठे करू ऍड? अशाच पद्धतीने इथेच करतो. इकडे मी लिहितो f ऑफ t, इकडे लिहितो f ऑफ s. ही जी लिस्ट आहे याच्यामध्ये मी आता एक फॉर्म्युला वाढवतो युजिंग दिस. काय फॉर्म्युला आहे? f ऑफ t जर k असेल, k म्हणजे कॉन्स्टंट, तर त्याचा f ऑफ s काय असणार आहे k अपॉन s. s ग्रेटर दॅन 10 असेल तर 10 अपॉन s. 5 असेल तर 5 अपॉन s. लाईक दिस. सो क्लिअर आहे इथपर्यंत. मग आपण ऍडिशन सबट्रॅक्शन पाहिलं, लिनिअरिटी प्रॉपर्टी. आता मल्टिप्लिकेशन वगैरे जर असेल तर काय करायचं काय नाही करायचं बघू उद्या. ठीक आहे, बरं. इथपर्यंत कोणाला काही डाऊट काही विचारायचं काही सांगायचं असेल तर बोला. अदरवाइज वी विल एंड द मीटिंग फॉर टुडे.